नमस्कार, आम्ही कोर्लेकर मेनिया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या क्वेश्चन आन्सर राऊंड मध्ये. आम्ही लास्ट टाइम तुम्हाला म्हणालो होतो की आपण क्वेश्चन आन्सर राऊंड घेणार आहोत आणि तुम्ही प्रश्न देखील विचारले होते, पण आम्हाला जमलं नाही काही कारणास्तव. त्यामुळे हे आज होतंय एका शुभ मुहूर्तावरती, आणि तो मुहूर्त कोणता आहे ते उमा सांगेल. कारण आज आपले झालेत 2.5 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण. आणि 2.5 लाख म्हणजे हा पाव टप्पा आहे 1 मिलियन साठीचा. आणि जेव्हा हा आपला जो आकडा आहे तो एम असा जेव्हा दिसेल तेव्हा वा 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 काय, म्हणजे तेव्हा माझा आनंद इतका मोठा असेल. माझी 6 वर्षाची मेहनत आणि आत्ता जे गेले इतके दिवस इतके महिने आम्ही पूर्ण फॅमिली जी काही मेहनत घेतोय ती मेहनत पूर्णपणे पणाला लागणार आहे. सो आता आपण डायरेक्ट वळूयात आपल्या क्वेश्चन आन्सर राऊंड कडे. आणि आता पहिला प्रश्न उमा वाचेल. ओके, तर पहिला प्रश्न कोण विचारते त्याचं नाव घे. हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे. आमच्या बऱ्याचशा रीलवर हा प्रश्न, व्हिडिओजवर हा प्रश्न असतो. आदित्य विचारतात, उमा तुझं लग्न झालंय का? नाही झालंय. आणि आम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे सांगतो की ती फक्त आमची रील लाईफ केमिस्ट्री असते. आणि अशाच एका रीलमुळे म्हणजे लग्न झालेला आणि हिस्सा मागणारी बहीण हे जास्त व्हायरल झाल्यामुळे, तो फॉलोवर आणि तो पब्लिक उमाला बघणार जास्त असल्यामुळे आम्ही शक्यतो उमाला लग्न झालंय असं दाखवतो आणि तुम्हाला पण बघायला आवडतं. पण त्यावरती नवीन आपल्या सबस्क्रायबर्सचं असं म्हणणं असतं की उमाचं लग्न झालंय का? ती फक्त वयाने मोठी दिसतीये, पण असं ऍक्च्युली नाहीये. नाही, ती तरुणच दिसते आणि ती अशी छान गोड दिसत राहतात. काय लोक छान रिलेट करतात त्या गोष्टी. आणि आम्ही प्रयत्न, आता आमचं लग्नच नाही झालंय पण तरी आम्ही त्या गोष्टी, दोघांचंही नाही झालंय आणि पुढचे कित्येक वर्ष म्हणजे दोघांचंही लग्न होणार नाही. म्हणजे आई बाबा मागे लागले तरी पण नाही होणार आहे, कारण आमची स्वप्नच पूर्ण झालेली नाही जी आम्हाला करायची. तर आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. नेक्स्ट, तुमच्यातलं मोठं कोण? सारंगी विचारते, तुमच्यातलं मोठं कोण आणि लहानपणीचा फनी किस्सा सांगा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देते, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तू दे. मोठा कोण म्हणजे दिसण्यावरतीच कळतंय तुम्हाला. हे दाढी वगैरे पिकायला लागली आहे माझी, आता मीच मोठा आहे. आणि फनी किस्सा काय आता उमाच सांगेल. हा, दादा मला, आम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा हा एक किस्सा सांगितलाय. दादा मला लहानपणी सायकल शिकवत होता आणि माझी हाईट नव्हती पोचत, तरी त्याला सायकल मला शिकवायचीच होती. आणि सायकल शिकवता तो असा मागे मला धरून होता, हा चल 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 मी आहे. आणि त्यांनी मला सोडून दिलं. मी बघते मागे दादा 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 नाहीये आणि मी गटारात. म्हणजे मी उमाला लहानपणी गटारात फेकलं आणि माझं नख तुटलेलं, मी रक्तबंबाळ होऊन त्या गटारात पडलेले आणि हा माणूस पळून गेला. अरे मी पण तेव्हा लहानच होतो. आमच्या दोघांमध्ये फार नाही 4च वर्षाचा गॅप आहे. आणि ही तेव्हा जर का असेल काहीतरी 6 वगैरे वर्षाची, मी 10च वर्षाचा होतो. म्हणजे मी पण एवढा हुशार नव्हतोच. मी पळालो, पप्पांच्या भीतीने सगळेच पळणार. त्यामुळे तो मुरुडला गेल्यावर, तो गटार दिसल्यावर आम्ही अजून पण आठवण काढतो. तर आता पुढचा प्रश्न आहे जो कायम विचारतात की युट्यूबवरून तुम्हाला किती पैसे मिळतात. तर ना खरं सांगू का, तर आपले ना मोठे व्हिडिओ चालतच नाहीयेत, त्यामुळे पैशांचा तर दूरपर्यंत संबंधच नाहीये. शॉर्ट्स चालतायत त्याही 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख असंच जात आहे. आणि ऑन एन ऍव्हरेज सांगायचं झालं तर 1 लाख जर का व्ह्यू झाले ना, तर 60-70 वगैरे रुपये मिळतात. त्या पलीकडे काहीच मिळत नाही. म्हणजे आता हा जो नवीन कॅमेरा घेतलाय, परत आम्ही सगळे फिरतो वगैरे, हे सगळं आहे ना, मी जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो किंवा ऍड शूट करतो किंवा प्रमोशन्स करतो त्याचे पैसे आहेत. युट्यूबवरून आम्हाला काही सध्या मिळत नाही. आम्ही फक्त तुमचं मनोरंजन करतोय वेळात वेळ काढून, दॅट्स इट, बाकी काही नाहीये. आणि सॉरी, हा प्रश्न विचारलाय परेश _T असं कोणीतरी आहे, त्यांनी प्रश्न विचारलाय. राज विचारतात, दादा तुम्ही एडिटिंग स्किल्स कुठून शिकलात? राज, मी पहिल्यापासून एडिटिंग करतच होतो, कारण फिल्म इंडस्ट्रीत काम मिळत नव्हतं. त्यामुळे काही ना काहीतरी पैसे पोट भरण्यासाठी सोडा, ऍटलिस्ट रोह्यातून मुंबईला ट्रॅव्हल करण्यासाठी तरी काहीतरी तिकिटाला पैसे हवेत, रिक्षेला पैसे हवेत, रिक्षा नसेल तर बसला पैसे हवेत. या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला कंपल्सरी पैसे कमावावेच लागतात. सो एडिटिंग करून मला कोणीतरी 500 रुपये देऊन जायचं, कोणी 1000 रुपये देऊन जायचं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या सुटायच्या. त्यामुळे मी एडिटिंग शिकलो. आणि आजकाल तर म्हणजे मी तोंडावर सांगू शकतो की रील मी कितीही टॉप लेवलची एडिट करू शकतो आणि टॉप लेवलला जाईल अशी एडिट करू शकतो. पुढचा रिया म्हणतात, सर्वात जास्त ओरडा कोण खातं घरात आणि कशावरून?
आम्ही दोघं पण ओरडा खातो अजून पण. मी तर मला तर लाज वाटते स्वतःची की आता की एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं पण नाहीये की मी आईत खाऊ आहे, असं पण नाहीये की म्हणजे मी वाया गेलेला मुलगा आहे, मी दारूच पितोय, मी बाकीच्या सगळ्या गोष्टी करतोय. तर एवढं सगळं असून सुद्धा मला कुणीतरी ओरडतंय म्हणजे कशामुळे माहितीये का, तर मी वस्तूच जागेवरती नाही ठेवल्या किंवा काहीतरी, तर मला खूप ओरडा मिळतो. दादाला जेवणावरून पण खूप ओरडा मिळतो, कारण की त्याचं डाएट चालू असतं आणि तो जेव्हा घरी येतो तेव्हा आईचं असतं ना, प्रत्येक आईचं असतं की आपल्या मुलांनी खूप छान जेवावं, त्यांनी त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या डिशेस बनवाव्या. पण दादाच्या डाएटमुळे त्याला त्या बऱ्याचशा गोष्टी खाता नाही येत, त्यामुळे पण ओरडे मिळतात. येस, आणि मला पण मिळतात, मला छोट्या छोट्या कारणावरून पण मिळतात, त्यामुळे आम्ही अजूनही ओरडे खातो. पुढचा प्रश्न आहे मनीष टीचा की उमाताई तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज कसं करता, म्हणजे तुम्ही शाळेत पण शिकवता, शिक्षिका आहात आणि युट्यूबवरती पण तुमच्या व्हिडिओज असतात, तुमचं स्वतःचं पण चॅनल आहे, तर तुम्ही कसं काय सगळं मॅनेज करता? खूप हेक्टिक जाते मॅनेज. ह्याच्यात मी दादाचे खूप ओरडा खाते या सगळ्यामध्ये, कारण म्हणजे 8-9 तासाची ड्युटी करून आल्यानंतर म्हणजे इतका सगळा वेळ स्टँडिंग कंटिन्यू बोलायला, कारण टीचिंग फील्डमध्ये आपल्याला कंटिन्यू बोलायला लागतं, तिथे म्हणजे शांत बसताच येत नाही. त्यामुळे खूप हेक्टिक होऊन मग घरी आल्यानंतर माझ्यात एनर्जीच नसते की मी तयार होऊन पुन्हा कॅमेरासमोर बसेन. त्यामुळे मी खूप ओरडा खाते. मी अजूनही गोष्टी मॅनेजच करतेय, पण एक असतं ना की आपलं एक ध्येय डोळ्यासमोर आहे, मग त्याच्यासाठी आत्ता नाही स्ट्रगल केलं तर मग कधी करणार. आत्ता वय खरं स्ट्रगल करायचंय, त्यामुळे चालल्यात गोष्टी, अजूनही मॅनेज होत आहेत. पण तिने माझं तर म्हणणं आहे की पूर्णपणे शाळा सोडून द्यावी आणि हे सगळं करत बसावं, कारण भले तिथे पेमेंट चांगला असेल किंवा तिथे मिळत असेल, पण आपलं स्वतःचं एक हॉबी असते आपली, ते करणं जास्त गरजेचं असतं असं मला वाटतं. आणि कदाचित तुम्हाला भांड्यांचा वगैरे खूप आवाज येत असेल. आमची आई म्हणजे ती डायरेक्ट सुटते किचनमध्ये गेल्यावर, जेवण बनवायचं असलं की ती कुणाकडे बघत नाही. तर मुद्दा असा आहे की उमाला हे सगळं करायचंय आयुष्यात तिच्या, पण वेळ मॅनेज होत नाहीये, पण ती करेल, नक्की करेल, लवकरच करेल. 2023 मधला सुविधा विचारतायत, 2023 मधला तुमच्या दोघांचाही बेस्ट मुमेंट सांगा. 2023ने आम्हाला खूप दिलंय, खूप काही दिलंय, म्हणजे प्रत्येक वर्ष आपल्याला खूप काही शिकवून जातं. प्रॉब्लेम्स असतात, पण प्रॉब्लेम्समधून आपण शिकतो. पण त्यातल्या त्यात माझ्या आयुष्यात आलेली बेस्ट गोष्ट म्हणजे आमचा धनंजय. तो 2023लाच आलाय, आता 1 वर्षाचा होईल तो पुढल्या महिन्यात. त्यामुळे त्यांनी आता माझं अर्ध आयुष्य त्यांनी व्यापलंय, म्हणजे तोच आहे माझ्या सध्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तो माझी बेस्ट गोष्ट आहे 2023 मधले, आणि बरेचसे प्रोजेक्ट सुद्धा. 2023 मधलं माझी बेस्ट अचीवमेंट म्हणजे हेच युट्यूब. 2023 मध्ये मी कुठलीच सिरियल घेतली नाही, कुठलेच छोटे मोठे रोल ऍक्सेप्ट केले नाहीत, काहीच केलं नाही. फिल्म इंडस्ट्रीकडे मी वळलोच नाही 2023ला. 2023 मध्ये मी पूर्ण असं ठरवलं की बाबा युट्यूब जे माझं स्वप्न होतं इतक्या वर्षांचं, म्हणजे जवळजवळ 11 वर्ष झाली मी युट्यूबच करतोय. जुन्या माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता अशा डीपली सर्च करून. स्वप्नच पूर्ण होत नव्हतं, पण 2023ने मला एकच मस्तपैकी स्ट्रोक दिला आणि छान आता सगळं तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सुरू आहे. आमच्या आयुष्यातली बेस्ट गोष्ट अजून एक म्हणजे आम्ही तुमच्याशी कनेक्ट झालो, आपली एक फॅमिली वेगळी तयार झाली 2023 मध्ये. सो हे सगळं आहे. एवढे प्रश्न आहेत जे चांगले होते, बाकी लोक काहीही विचारतात. सो त्यातले आम्ही चांगले प्रश्न निवडलेले आहेत. तर आता अजून एक गुड न्यूज अशी सांगायची आहे की गिव्ह अवे आपण करतोय, एक छोटासा गिव्ह अवे आहे तो आपण करतोय. आणि त्यासाठी त्या गिव्ह अवेसाठी मी धनंजयला घेऊन येतो इथे. एक मिनिट. धनंजय, आता मला सांगायचंय की धनंजय माझा का लाडकाय, तो आता तो झोपलेला बिचारा, त्याची झोपमोड झालीय. फोकस झालंय का? हाय ग धन्या. तर आता गिव्ह अवे करतोय आपण. आम्हाला ना तुम्ही कॉमेडी करूया आपण काहीतरी. आम्हाला ना तुम्ही मांजराबद्दलच्या मांजर हे बॉस का असतात घरातले ह्याचे 5 पॉइंट कमेंटमध्ये लिहायचे आहेत आणि तुमचा खाली मेल ऍड्रेस द्यायचा आहे. ज्याचे 5 पॉइंट एकदम भयंकर असतील ना,
अशा कमेंटला आम्ही गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. त्याच्या ईमेल आयडी वरती संपर्क साधून आणि त्याला छान एक गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. तर तुम्ही सांगा, तुमच्या घरातली मांजर असो किंवा कुठेही मांजर असो, मांजर बॉस असते, तिला कोणाची पर्वा नसते, ती एक स्टाफ घेऊन फिरते असं म्हणतात घरात, तसंच आहे. सो तुम्ही सांगा मांजरीबद्दलचे बॉस असण्याचे 5 पॉईंट, कारण ती तिच्या वेळेवरती उठते, झोपते, असं काही 5 पॉईंट फक्त सांगायचे. ज्याचे पॉईंट हटके त्याला मिळणार गिफ्ट हॅम्पर. आणि हे इतर चॅनल सारखं असं नाहीये की बाबा एंगेजमेंट मिळवल्याने नाही, आम्ही खरंच गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. सो बघूयात कुणाला मिळतं ते गिफ्ट हॅम्पर. अँड भेटूयात आता पुन्हा एकदा. आणि तुमचे काही प्रश्न असतील एक्स्ट्रा तर ते नेक्स्ट सेशनला नक्की विचारा, आम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून एक की या चॅनल सोबत आपला अजून एक चॅनल आहे, ते म्हणजे उमा अविनाश. हा, त्यावर व्लॉग्स असतात, त्यावर उमाचे व्लॉग्स असतात, त्यावरती फक्त उमाची लाईफ असते आणि कॉमेडी व्हिडिओज वगैरे असतातच, पण व्लॉग्स तुम्हाला नक्की बघायला मिळतील. सो ते नक्की बघा. आणि थँक्यू. असंच प्रेम करत राहा आणि आपल्या मोठ्या व्हिडिओजना प्लीज प्रतिसाद द्या, कारण ते अजिबात चालत नाहीयेत. सो लॉट्स ऑफ लव्ह अँड बाय बाय. बाय बाय. सो मच. थँक्यू. बाय बाय.